राहाता तालुक्यातल्या नांदूर येथील राजेंद्र गलांडे यांच्या गट नंबर 75 मध्ये बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्यानं परिसरातील नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला। संध्याकाळी 6 वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकल्यानं परिसरात आश्चर्य व्यक्त होत आहे। सदर परिसरात अजूनही 4 ते 5 बिबटे असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली असून यामुळे परिसरातही भीतीचं वातावरण पसरलं आहे। मागील काही दिवसांपासून शेतकरी आणि ग्रामस्थांना बिबट्याच्या हालचाली जाणवत होत्या। याबाबत वन विभागाला माहिती दिल्यानंतर योग्य ठिकाणी पिंजरा लावण्यात आला होता। सकाळच्या सुमारास सदर बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकल्याचं निदर्शनास येताच वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले होते। बिबट्याची प्रकृती तपासून त्याला राहुरी येथे पाठवण्यात आलं आहे। वन विभागाच्या तत्परतेचे आणि स्थानिक नागरिकांच्या सहकार्याचे कौतुक करण्यात येत आहे। परिसरातील बिबट्याच्या दहशतीमुळे मजूर कामाला धजत नाही, परिणामी शेतकऱ्यांना मशागतीची अडचण येते आहे। तर शेती पिकाला पाणी देण्यासाठी रात्रीची लाईट असल्यानं पिकाला पाणी देणे देखील कठीण झाले आहे। म्हणून दिवसा वीज पुरवठा मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना विनंती केली आहे। सदरची कारवाई ही मेहबूब शेख वनपरिक्षेत्र अधिकारी कोपरगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सविता थोरात वनरक्षक अधिकारी वाकडी, प्रतीक गजेवार वनरक्षक लोणी, प्राणीमित्र मंजाबापू खेमनर यांनी पार पाडली। आज आमच्या शेतामध्ये ऊसाच्या शेतामध्ये वन विभागाच्या सहकार्याने बिबट्या पकडण्यात आलेला आहे। गेल्या अनेक दिवसापासून या बिबट्याचा आम्हाला खूप त्रास होता। काल परवा देखील आमच्या वस्तीवरती आमचे बंधू पहाटे 2 वाजता या बिबट्याला पाहण्यात आलं आणि त्या बिबट्याला इतका भयानक होता की ट्रॅक्टरचा अक्षरशः त्याच्यावरती फोकस लावून देखील तो समोर हलत नव्हता। तर आमची सरकारला आणि वन विभागाला विनंती आहे का हे भविष्यामध्ये ऊस क्षेत्र कमी झाल्यामुळं इथं ह्या बिबट्याचा इतका मुक्त संचार आहे की आम्हाला शेतात काम करणं देखील मुश्किल आहे। तर सरकारला देखील आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंधारण मंत्री यांना आमची कळकळी शेतकऱ्यांची विनंती आहे की आम्हाला शेतकऱ्यांना लाईट ही दिवसा द्या, कारण रात्रीची लाईट दिल्यामुळं शेतकऱ्यांना पर्याय नाही आहे आणि सध्या ह्या कांदे पिकासाठी पाण्याची अत्यंत गरज असल्यामुळं या भविष्यात ज्या कोळपवाडीची जी दुर्घटना झाली तशी दुर्घटना घडण्याची फार मोठी शक्यता या परिसरात आहे। अनेक ठिकाणी आपल्या ममदापूर परिसरात असतील, तोळपाडी परिसरात असतील, नांदूर व यादवमाळ परिसरात बिबट्याचा ऊसाचं क्षेत्र कमी झाले मुक्त संचार हा शेतकऱ्यांना पाहायला मिळतो आहे। तरी वन विभागाने व आपल्या पालकमंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लक्ष घालून शेतकऱ्यांसाठी दिवसाची लाईटची व्यवस्था करावी ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं नामदार साहेबांना नम्र विनंती। काम करीत नाही याच्यामुळं आमच्याकडे ते भीतीमुळे येतच नाहीत आणि पैसे जास्त देऊनही कामाला कोणी येऊ शकत नाहीत। हे वाघाच्या भीतीने तर लोक वावराने जायचे बंद झालेत, म्हणजे स्वतःच बालकी हक्काचा माणूस सुद्धा शेतकरी ते जाऊ शकत नाही, इतकी भीती तयार झालेली आहे। शेतामध्ये वाघ आणि डुकरं खूप त्रास देतात, त्याच्यामुळं मजूर येत नाही कामाला, मजूरचा प्रॉब्लेम येऊ राहिला आणि आम्हाला दिवसाची लाईट मिळावी, रात्रीची लाईट नको आहे पाणी भराय करता, ही आमची विनंती सरकारला। साधारण तुम्हाला कल्पना कधी मिळाली? ही कल्पना मला काल संजय गलांडे यांनी भ्रमणध्वनीद्वारे कळवलं का सदर परिसरामध्ये बिबट आहे। मग त्यावरून आम्ही इथे पिंजरा लावला काल सायंकाळी। किती दिवसापासून या परिसरामध्ये शेतकऱ्यांना त्रास आहे? शेतकऱ्यांना त्रास हा आहेच आहे, कारण की वारंवार फोन येतातच त्यावरनं इथं बिबट आहेच हे सिद्ध। असं वाटत नाही का बिबटे जास्त आणि पिंजरे कमी पडतात? हो आहे, परंतु आम्ही मागणी केलेली आहे पिंजऱ्यांची। आणि ही जी धरलेली बिबट आहे ती घेऊन जाण्यासाठीचे असे काही ठोस आपल्याकडे वाहन उपलब्ध नाही का? अजून तर सरकारी वाहन नाही आहे, पण आमच्या अधिकाऱ्यांनी तशी प्रस्ताव केलेला आहे का आम्हाला सेपरेट वाहन भेटावे, जेणेकरून बिबट आणणे किंवा पकडल्यानंतर त्यांना व्यवस्थित नेण्यासाठी परत जिथे पाहिजे तिथे सोडण्यासाठी मागणी केलेली गाडीची। शेतकऱ्यांना काय आवाहन करणार तुम्ही परिसरातल्या? शेतकऱ्यांना असं आवाहन करण्यात येते की सदर परिसरामध्ये बिबट आहेच आहे, शेतकऱ्यांनी शेतात काम करताना खबरदारी घेऊन काम करावे, जेणेकरून आपल्यावर अटॅक होणार नाही आणि शेतात काम करताना जास्त वाकून काम करू नये, कारण की बिबट हा शक्यतो आपल्या लेव्हलच्या उंचीच्याच याच्यावर हल्ला करतो। लहान मुलांना रात्रीच्या वेळी बाहेर खेळू न देणे
आणि शेतात काम करताना मोबाईलवर गाणी लावून काम करावे, जेणेकरून आणि एकत्रित समूहाने काम करावे, जेणेकरून मनुष्यहानी होणार नाही. तर सदर कारवाईस राजेंद्र गलांडे, विशाल गोरे, संजय गलांडे, सुदर्शन पारखे, विठ्ठल जगताप, संतोष ढोकचवळे, राहुल आदिक आदींचे सहकार्य लाभले. यस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार, राहाता.